श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, जीवनात असतील लाखो विघ्न जरी, जीवनात असतील लाखो विघ्न जरी, स्वामी राया ती क्षणात नष्ट करी, स्वामी राया ती क्षणात नष्ट करी. मजपासून झाले कोणी दूर तरी, स्वामींची साथ मला जन्मभरी. मजपासून झाले कोणी दूर तरी, स्वामींची साथ मला जन्मभरी, स्वामींची साथ मला जन्मभरी. स्वामी भक्त हो, जी व्यक्ती स्वामींचा हात पकडते त्या व्यक्तीला कधीही एकटेपणा जाणवत नाही. ती व्यक्ती एकटी असली तरीही तिला सतत असं वाटतं की माझ्यासोबत एक दैवी शक्ती वावरत आहे. आणि हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला स्वामींशी एकरूप होणं गरजेचं आहे. कारण जो स्वामींशी एकरूप होतो त्याला कधीच एकटेपणाला सामोरं जावं लागत नाही. कारण या जगाच्या पाठीवर, या स्वार्थी जगामध्ये अनेक वेळेस आपण जेव्हा लोकांच्या उपयोगाचे राहत नाही तेव्हा आपल्या वाट्याला एकटेपणा येतो. हे जग आपल्याला एकटं सोडून देतं. पण स्वामींचं तसं नाही. स्वामींच्या सेवेत आपण जेव्हा जातो तेव्हापासून ते शेवटपर्यंत, अगदी मृत्यूनंतरही जो आपला प्रवास असतो त्यामध्ये स्वामी स्वतः आपल्या सोबत असतात. हा अनुभव घेण्यासाठी स्वामींची सेवा करणंच गरजेचं असतं. त्यासोबतच स्वामींचे संदेश ऐकणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक स्वामी संदेश हा आपल्याला स्वामींशी एकरूप करण्याचं काम करतो. आणि म्हणूनच तुम्हालाही स्वामींशी एकरूप व्हावंसं वाटत असेल, तुमचा एकटेपणा दूर व्हावा असं वाटत असेल तर स्वामींचा संदेश ऐका आणि त्या पद्धतीने जगण्याचा थोडासा प्रयत्न करा. निश्चितच तुम्हाला स्वामींचा मार्ग सापडेल. तुम्ही स्वामींचे सदैव होऊन जाल. तर चला, आज आपले स्वामी महाराज आपल्याला काय सांगत आहे ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे नको होऊ तू उदास, नको होऊ तू उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून बघ आणि आठवून पहा मला, कारण मीच आहे तुझ्यातला विश्वास, कारण मीच आहे तुझ्यातला विश्वास. शोधायचं असेल तर तुझी काळजी करणाऱ्यांना शोध, बाकी उपयोग करून घेणारे तुला अनेक भेटतील. आणि तशी लोक तुझा शोध घेत स्वतःच येतील. अरे आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार कर की जर समजा तू नसला, हे जग सोडून गेला तर सगळ्यात जास्त फरक कुणाला पडेल. आणि जेव्हा असा विचार करताना जे नाव तुझ्या ओठांवर येईल, ज्याचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर उभा राहील, फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिक. कारण खऱ्या अर्थाने तीच व्यक्ती तुझी असते. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल एक दिवस तुझा, पण तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. कारण जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा खऱ्या अर्थाने तू आमच्यावर विश्वास ठेवतो. कारण तुझ्या मनामध्ये आम्ही स्वतः बसलेलो आहोत. फक्त ह्या विचारांच्या गर्दीत तुला हे लक्षात राहत नाही. म्हणून एकदा अंतर्मनात डोकावून बघ, आम्ही सदैव तुझ्या अंतर्मनात वसलेलो असू. त्या हजारो अपयशाची परतफेड एक यशच घेत असतं. त्या हजारो अपयशाची परतफेड एक यशच घेत असतं. त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया घालवू नको, तर तू फक्त तुझे प्रयत्न चालू ठेव. बाकी तुझ्या प्रयत्नाला यश द्यायचं काम आम्ही करू. आणि आयुष्यात खूप प्रयत्न करूनही जर तुला लगेच एखादी गोष्ट मिळत नसेल तर समजून घे, जे तू मागितलं आहे ना त्याहीपेक्षा उत्तम देण्याचं नियोजन तुझ्या या स्वामींनी आधीच करून ठेवलंय. म्हणून थोडासा धीर ठेवायला शिक. अरे स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुझ्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू दे, त्याने काहीही फरक पडत नाही. अरे एवढी मोठी स्वामी रूपी शक्ती तुझ्या सोबत असताना कशाला तू एवढा घाबरत आहेस? निशंक हो आणि निर्भय हो. आमचं बळ सदैव तुझ्या सोबत आहे. सगळं सहज मिळेल एवढं सोपं आयुष्य कधीच नसतं रे. सगळं सहज मिळेल एवढं सोपं आयुष्य कधीच नसतं आणि कुणाचंच नसतं. प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते आणि ती वेळ आल्यावरच तुला पाहिजे ती गोष्ट मिळते. म्हणून
प्रयत्न करत राहायचं ते तुझ्या हातात आहे. ते प्रयत्न करणं कधीही सोडू नको, एवढंच आमचं तुला सांगणं आहे. सुख हे त्या फुलपाखराप्रमाणे असतं. सुख हे त्या फुलपाखराप्रमाणे असतं. तू त्या फुलपाखराचा जेवढा पाठलाग करशील तेवढं लांब ते उडून जाईल आणि तू जर त्याला बळजबरी घट्ट मुठीत पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते गुदमरून मरूनही जाईल. फक्त तू शांत बस आणि निरपेक्षपणे तुझं काम करत राहा. ते फुलपाखरू अलगद तुझ्या मनगटावर कधी येऊन बसेल हे तुझं तुलाच कळणार नाही. असेच प्रयत्न तुला सुखाच्या बाबतीत करायचे आहे. सुखाच्या मागे लागण्यापेक्षा तू फक्त समाधानात राहायला शिक. सुख आपोआप तुझ्याकडे चालत येईल. तुझ्या हजारो अपयशाची परतफेड तुझे एक यशच घेईल. त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया न घालवता न थांबता तू फक्त प्रयत्न करत राहा. आयुष्यात प्रामाणिक राहायचं, पण स्वतःला अगदी त्रास आणि मनस्ताप होईपर्यंत तुझा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी लोकांसमोर आटापिटा मात्र कधीच करायचा नाही. अरे, खोटं बोलण्याची वेळ आली तर नक्कीच खोटं बोल, पण हो, खोटं बोलतानाही जर कोणाच्या हितासाठी तू खोटं बोलत असशील तर ते मला मान्य आहे, ते पाप नाही. पण तुझ्या खोट्या वक्तव्याने निर्दोषाला शिक्षा आणि त्रास झालेला मात्र आम्ही सहन कधीच करू शकत नाही. म्हणून ती काळजी मात्र तुला सदैव घ्यायची आहे. नकारात्मक विचारामुळे तुझे प्रश्न कधीच सुटणार नाही. नकारात्मक विचारांमुळे तुझे प्रश्न कधीच सुटणार नाही, परंतु तुझे नुकसान मात्र निश्चित होणार. सकारात्मक विचारामुळे तुझे प्रश्न कदाचित सुटतील आणि कदाचित लगेच सुटणारही नाही, परंतु कमीत कमी तुला प्रश्न सोडविण्यासाठी दिशा आणि योग्य मार्ग निश्चितच सापडेल. म्हणून नकारात्मक विचारांना मनामध्ये थारा देऊ नकोस, तर सकारात्मक विचारांना खत पाणी घाल. ते सकारात्मक विचारच तुला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतील. अरे, आमच्या दरबारातून आजपर्यंत कुणीही रिकाम्या हाती गेलेला नाही आणि कधी जाणारही नाही. फक्त आमच्या भक्तांच्या झोळीत काय टाकलं हे समजण्यासाठी आमच्या भक्तांची कुवतही तशीच असायला लागते. अरे, संकट हे पाण्यासारखं असतं. ते तुला बुडवण्यासाठी कधीच येत नाही, तर त्या पाण्यात पोहायचं कसं हे शिकवण्यासाठी आलेलं असतं. जीवनात संकट आली तर त्या संकटातून बाहेर कसं पडायचं हे मात्र तुला शिकावं लागेल. कारण पाण्यात पडल्याने माणूस कधीच मरत नाही. माणूस मरतो तेव्हा जेव्हा त्याला पोहता येत नाही. म्हणून संकट आल्याने माणूस कधीच हताश होत नाही, निराश होत नाही. तो निराश होतो तेव्हा जेव्हा त्याला संकटाचा सामना करता येत नाही. म्हणून तू संकटाचा सामना करायला शिक. आम्ही सदैव तुला पाठबळ देण्यासाठी तत्पर आहोत. जीवनात हजारो नाती जोड, पण एक नातं असं जोड जेव्हा ते हजारो नाती तुझ्या विरोधात जातील तेव्हा ते एक नातं फक्त तुझ्यासोबत कायमस्वरूपी असेल. आणि ते नातं इकडे तिकडे आणि या स्वार्थी जगात शोधू नको, तर ते नातं आमच्या सानिध्यात येऊन आमच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न कर. कारण जो भक्त आमच्याशी नातं जोडतो त्या भक्ताचा हात आम्ही सदैव पकडतो. आमचा भक्त वाट चुकला तर आम्ही त्याला अर्ध्यावर सोडत नाही, तर त्याचा हात धरून पुन्हा त्याला योग्य मार्गावर घेऊनही येतो. म्हणून तुला एकच सांगतोय, तू आम्हाला तुझ्या मनात स्थान दे. मग आम्ही तुला एक सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल. तर स्वामी संदेशमध्ये आपल्याला एकच गोष्ट कळालेली आहे, ह्या जगाच्या पाठीवर आपण खूप नातीगोती जमा करण्याचा प्रयत्न करतो, परंतु जर आपल्यावर वाईट वेळ आली तर यापैकी कोणीही आपल्यासाठी पुढाकार घेत नाही. आपल्यासाठी कोणी पुढाकार घेणारं असतं. आपल्यासाठी जर कोणी पुढाकार घेणारा असेल तर तो फक्त आपला स्वामी राया आहे. म्हणून स्वामींचा हात पकडा आणि बिनधास्तपणे आपलं आयुष्य जगायला शिका. स्वामी माऊली कधीच आपल्याला एकटं सोडणार नाही. तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.